हे बाजारात माल येईलय, हे बाजार औरंगाबादचा बाजार आहे. इथं कोणी माल घेऊन राहिलाय आणि कोणी देऊन राहिला. म्हणजे आता तुम्ही बाजार बंद करताय. आमचं कसं शेती व्यवसाय, म्हशी व्यवसाय, तर मग आता हे म्हशी आम्हीच नडतंय तर आम्ही म्हशी केल्या आणतोय. हा, तर मग आम्ही कशावर विकतील, आम्ही कशावर शेती करतील. जवान मुलं आहे दुधाच्या भरोशावर व्यवसाय करतात, पोट भरून राहिले. एक बी येण्यास तयार नाही. बाजारात माल घ्यायलाच कोणी येणार नाही तर आमच्यासारखं तर होईल कसं भाकड कोणी घेत नाही. त्याच्यावर लोकांचं गाड्या पकडता. आमच्या गाड्या एमपीतून येताना गाड्या पकडल्या गेल्या. 10,000 एका ठिकाणी 5-5 किलोमीटरवर घेतल्या. दंडेन कुऱ्हाडी मारता, दंडे खाली मारलं रात्री लोक पोरांले. त्यामुळे आमच्या बाजारात म्हशी बी आले नाही. आणि आम्ही समाजाचे गवळी गोपाळ आहे. म्हशीचा बिझनेस आहे आमचा. म्हशी आमच्याजवळ भूमी नाही. आम्ही म्हशीशिवाय आम्हाला कोणताच पर्याय नाही. तुमचं नाव काय, कुठचं आहे? रामदास मानसिंग गोपाळ, राहणार बोर्डे बुद्रुक, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. मत्स्य बाजारात हे रिकामे ढोर घेतात नाही व्यापारी. 40,000 ढोर 20,000 मागताय. बोलो ना, रिकामा ढोर जे इकाडली आहे ते आम्ही घेता नाही. आता म्हशी घेवाता नाही. माझ्याकडे त्या रिकाम्या 2 म्हशी देणे ते घेता नाही. एक खाली मध्ये आणली विकायले म्हैस आता खाली मध्ये आली तर आता तुम्ही घेणार नाही. आणि अशी आणि तकलीफ आहे ते बजरंग दलवाला गाडीमध्ये धरता, उतरून टाकता. आता याची निर्णय करा तुम्ही, काय करणार तो. बाजारात आलेला आहे. या 2 महिने विकायची आहे. याच्या बदल्यात तोलावरची म्हैस घ्यायची आहे. या कोणी घेऊन नाही राहिलं. या आता कोणी नाही कुठे विकायच्या. शरद पोपट पाटील पाटखेडा. आम्ही बाजारात म्हशी आणून राहिलो. आमच्या म्हशी कोणी घ्यायला तयार नाही. माल जर हे पकडताय, आमचा काय माल कशामुळे पकडताय, त्रास कशामुळे देत आहे. आज आमच्या शेतकऱ्याचे किती हाल आहे. इथं काय करायला पाहिजे शेतकऱ्यांना. आज आम्हाला मटेरियल भिजवायची सोय, मटेरियल घेणं, फवारे घेणे. आम्ही म्हैस विकायला आणतोय, आमची म्हैस कोणी घ्यायला तयार नाही आहे. कशामुळे माल पकडताय, गाड्या पकडता, गाडीवाल्याला मारता, काबरं करताय. याच्याकडे सरकारनं बी ध्यान द्यायला पाहिजे. एक जनावर घरी वागवू शकता नाही. यांच्या घरी एक जारणी चारे मागे डबल भिजवायला लावले आम्ही ना. काय करायला पाहिजे शेतकऱ्यांना, का आत्महत्या करायला पाहिजे. तुम्ही लक्ष द्या याच्याकडे. काय नाही पसबुरस व्हायला पाहिजे. ढोरं कशामुळे पकडताय गाड्या, यांचा काय अधिकार आहे. कायदा हातात घेता काय. वडिलोपार्जित म्हशीचाच धंदा आहे आमचा. म्हशी खरेदी विक्री. तर आज बाजारामध्ये जर खाली म्हैस नाही विकल्या गेली तर मग आमचं कसं काय चालेल. ढोरं टाकणं म्हणजे ढोर आलटीपलटी व्हायला पाहिजे ना. आज त्याचं हे पण झाल्यावर आमचे ढोरं काय कोण घेणार आहे. इकडे आता बिलात 35 म्हशी आहे. 35 म्हशी आहे. आणि दूध व्यवसाय आमचा. गाभण म्हशी घेणे, तोलावरची म्हैस घेणे आणि दुधावरून कमी झाली की विकून टाकणे. आणि आता 80-90 हजाराची म्हैस घेतली जाते. ते म्हैस आता बाजारात आल्यावर 30 ते 35 हजारांची मागले जाते. ते म्हैस काय 30मध्ये आमचं भागणार. 90 हजाराची म्हैस घेतली ते 30 हजारात कसं काय विकायची. तिला कोण घेणार. हे वरच चालणार तर मग आम्ही का हे करा, चोऱ्या करा. मग खरेदी विक्री चालणारच नाही. आम्ही कुठून द्या मजुरायला पैसे. मजुरायला कुठून द्या. आम्ही चोऱ्या कर संध्याकाळ द्यायला तरी कोणी वागू शकत नाही. ना व्यापारी वागू नाही, शेतकरी वागोय. त्याला जर एकटीच भाग आहे. आणि ह्या लोकांनी घेतलं तर काय करायचं याच्यावर. ह्या लोकांनी जर म्हशी घेतल्या नाही समजा तर काय करायचं त्याचं. जर म्हशी गाड्या अडवतो ते गाडीवाल्याला मारता, म्हशीवाल्याला मारता. मग या लोक पोटं कसे भरतील लोक. 8 दिन से हम भैंस लाए हैं, हमारा माल बिक नहीं रहा है. और ये माल बिकेगा. अब किसान शेतकरी क्या करता है कि माल लेके जाता है और वो उसका जो खाली भैंस रहती है, जो भैंस नो वो बेच के ये नया माल लेता है हमारा. अब वो उनका माल बिक नहीं रहा है तो वो हमारी भैंस ले नहीं रहा है. बाजार में क्या परेशानी ना था, सब हो रही. अब क्या है तो धंधे पानी में सब पिटारिया है. ये कंपनी बंद कर रहे हैं, वो कर रहे हैं, तो क्या होगा उससे, क्या व्यापार. ऐसे बाजार ही बंद हो जाए तो अच्छा रहेगा. मेरा नाम एकनाथ सीताराम माली, मैं इन्होंने बोर्डे का हूँ. मैंने तालासोड़ा से महिसा लाए थे. हमारी 2 गाड़ी थी, एक आगे एक पीछे. बजरंग दल ने गाड़ी पकड़ी. बाद में वो पुलिस स्टेशन में लेके गए और हमारा एक गाड़ी का 10,000 दंड किया था. महिसा तोल पर गए थे सब. उन्होंने माना भी नहीं. सब वो बोल रहे थे कि महिसा सर तोल पर गए, फिर भी पुलिस स्टेशन में लेके गए. और साहब को बोला कि इनका अच्छा से अच्छा दंड बनाओ बोले. तो एक गाड़ी का 10,000 दंड बनाया. और हमारे पास सब पर्ची गिर्ची
वो जैसा महिषा कर दी वो नगर पंचायत का सबके दाखले थे, सब क्लियर काम था, फिर भी नहीं मान रहे थे। मी वरणगावातील म्हशीचा व्यावसायिक आहे। आता जे संकट आलंय म्हशीच्या व्यवसायावर, हे जे म्हशीच्या गाड्या पकडताय हे पकडताय याची काहीच गरज नाही आहे। सरकारचा आदेश आहे का वरून म्हशीच्या गाड्या पकडायला पाहिजे असं? आमच्या धंद्यावर बेरोजगारी येऊन गेली। आम्ही 10-10, 15-15 म्हशी विकणारे आज 2-3 म्हशी विकून शांत बसले आहे। शेतकऱ्याला त्रास आहे। आजच्या काळात चारा महाग आहे, रिकाम्या ढोराला चारा कोण खावडणार आहे? जर रिकामी वस्तू आपल्या घरात असली तर ते महाग होऊन जाते, आपण लगेच भंगारमध्ये विकून टाकतो तिला। ते ठेवायची गरज आहे का घरात? म्हैस माणसाने 40,000ची म्हैस विकली की लगेच तर तोलावरची 70,000ची म्हैस घेतो। हे जे चालू आहे ते बंद करायला पाहिजे आणि सरकारने लवकर या गोष्टीला काहीतरी प्राधान्य द्यायला पाहिजे आणि सुरुवात करायला पाहिजे या गोष्टीला। व्यापारी आणि शेतकरी, आता शेतकरी मजूर शेतात काम करतो वर्षभर, तिथून पैसे जमा करतो आणि म्हैस घ्यायला येतो बाजारात, आणि जी म्हैस खाली झाली तो फुकट चारा खावडणार आहे का त्या म्हशीला? ही गोष्ट कितपत योग्य आहे? जर खरंच गाईची गाडी आहे तर तुम्ही पकडली तर ही गोष्ट वेगळी आहे, पण म्हशीला थांबवणं ही गोष्ट चुकीची आहे। ज्या तोलावरच्या दुग्ध व्यवसायाच्या म्हशी आम्ही राजस्थान, गुजरात इकडून माल आणतो, त्या म्हशीच्या गाड्या सुद्धा थांबवत आहे। जर आम्ही ना दुग्धजन्य व्यवसाय बंद केला तर लोकांना चहा कुठून भेटणार आहे? दूध कॉफी कुठून पिणार आहे लोक? बरोबर आहे ना? तर काहीतरी याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे लवकरात लवकर आणि याचं सोल्युशन काढायला पाहिजे।